स्पर्धा परीक्षांमध्ये देश पातळीवर 87वा रँक मिळवून आपल्या नाशिक जिल्ह्याचं नाव मोठं केलेलं आहे, उंच केलेलं आहे. आणि म्हणून या निमित्ताने मी सर्व नाशिककरांच्या वतीने, महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या वतीने सायलीजींचं या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांच्या भावी वाटचालीस या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. मला वाटतं की आता मालेगावलाही आपले 4 तरुणी त्या ठिकाणी या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. आणि आपल्याला पाहायला मिळतंय की सामान्य कुटुंबातले हे विद्यार्थी अतिशय कष्टपूर्वक चिकाटीने अभ्यास करून हे यश त्या ठिकाणी संपादन केलेलं आहे. निश्चितपणे ही अतिशय गौरवास्पद गोष्ट आपल्या महाराष्ट्राच्यासाठी आहे. शुभेच्छा देत असताना सायलीताईंना मी विनंती आवाहन करेन की भविष्यामध्ये जे काही संधी आपल्याला कामकाजाची मिळेल त्या संधीचं सोनं आपण निश्चितपणे कराल. आपल्या नाशिक जिल्ह्याचं नाव, निश्चितपणे महाराष्ट्राचं नाव मोठं कराल. आणि त्यातल्या त्यात कामकाज करीत असताना तळागाळातला, झोपडीतला माणूस जो आणलेला आहे त्याला न्याय कसा देता येईल, तो मुख्य प्रवाहामध्ये कसा आणता येईल, त्या दृष्टिकोनातून आपल्या हातून कार्य संपन्न होईल. आज आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये मला वाटतं की कदाचित हा एकमेव कार्यक्रम असेल की सायलीजी तुमचा सत्कार या ठिकाणी होतो आहे. हो, मला माहिती आहे की कार्यक्रम मलाही पुढे नाशिक आणि मुंबईला जायचं आहे. परंतु आपल्या भागातील एक भगिनी कष्टपूर्वक यश मिळवते आणि आपल्या नाशिक जिल्ह्याचं नाव मोठं करते आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून विशेष शुभेच्छा देण्याच्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो. मला वाटतं की मी सायलीताईंचं सगळं माहिती घेतली. त्यांचं शिक्षण तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये संपन्न झालेलं आहे. परंतु टोटल राज्याची जर यादी आपण बघितली तर त्या यादीमध्ये बरेच जे स्पर्धा परीक्षांमध्ये पास झाले त्याच्यातले अनेक विद्यार्थी हे जिल्हा परिषद आणि नगरपालिका शाळेमध्ये आहेत. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती आवाहन पण करीन की आपल्या गावांच्या ज्या काही स्थानिक स्वराज संस्थेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेंकडे आपण सर्वांनी जाणीवपूर्वक लक्ष द्या. बरेचसे विद्यार्थी मराठी माध्यमातले तिकडे त्यांची निवड झालेली आहे आणि म्हणून मराठी माध्यमातले विद्यार्थी कुठेही पाठीमागे नाही हे या UPSCच्या निकालाने त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी या शाळेंकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या एवढीच विनंती या निमित्ताने करतो. आजी आजोबांचंही मी शुभेच्छा आभार व्यक्त करीत असताना सर्व आजी आजोबांना, आईवडिलांना विनंती मी करेन की आपल्या कुटुंबातले जे विद्यार्थी असतील आपल्या घरामध्ये तर दररोज 1 तास त्या बाळांशी तुम्ही संवाद साधा, त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधा की बाळा तुला आज शाळेत काय शिकवलं, शिकत असताना तुला काय अडचण आली का, कदाचित कानावर घालतील. लहानपणापासूनच जर त्यांना चांगलं बाळकडू आपल्याकडनं दिलं गेलं तर उद्याचा तो भारताचा नागरिक घडत असताना तो प्रखर राष्ट्रभक्त घडला पाहिजे. आणि आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा जो सारांश आहे, रयतेस पोटाशी लाभावे, याचा अर्थ की प्रत्येकाच्या जीवनाचं, उदरनिर्वाहाचं, पोटापाण्याचं, त्याच्या कुटुंबाची चूल पेटली पाहिजे, याचं साधन निर्माण झालं पाहिजे. मग तो नोकरीला लागला पाहिजे, व्यवसायामध्ये गेला पाहिजे, शेतीमध्ये का होईना परंतु त्याने प्रगती साध्य केली पाहिजे.
आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी जाणीवपूर्वक लक्ष द्या. जिथपर्यंत शिक्षण विभागाचा विषय, तर येणाऱ्या वर्षभरामध्ये तुम्हाला राज्यव्यापी एक सकारात्मक बदल संपूर्ण राज्यामध्ये झालेले दिसतील. लहानातल्या लहान विद्यार्थ्यांच्यापासून तर अगदी झोपडीतलाही विद्यार्थी असेल त्यालाही एक गुणवत्तापूर्ण क्वालिटी एज्युकेशन कसं मिळेल या दृष्टिकोनातनं संपूर्ण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर बदल झालेले तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील. आणि महाराष्ट्र 26-27मध्ये अनुभव घेईल, 27-28मध्ये बोलेल की नाही आम्हाला मराठी शाळेमध्ये आता मोठ्या प्रमाणात प्रवेश. साहेब, आज नाशिक जिल्हा आपला ग्रामीण जिल्हा आहे आणि कळवणच्या सुकन्या, नाशिक जिल्ह्याच्या कन्या सायलीजी पगार यांची UPSC स्पर्धा परीक्षांमध्ये 87व्या रँकमध्ये निवड झाली. संपूर्ण गावाच्या वतीने, नाशिक जिल्ह्याच्या वतीने त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. मला वाटतं की निश्चितपणे सायलींसारख्या आपल्या या कन्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, चिकाटीने ते अभ्यास करतील आणि आपल्या या महाराष्ट्राचा गौरव वाढवण्याचं काम करतील. आणि दादा, एक प्रश्न होता, सध्या कळवण तालुक्याकडे शिक्षण विभागाकडे लक्ष देण्याची अतिशय गरज आहे आणि जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती देखील अतिशय बिकट झालेली आहे, मोडकळीस आलेली आहे. त्या संदर्भात काय सांगणार? मला वाटतं की पर्टिक्युलर ज्या शाळेची अशी अवस्था असेल, पर्टिक्युलर शाळा जर आपण निदर्शनास आणून दिल्या तर तात्काळ त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दुरुस्त करणं, नवीन इमारती बांधणं, विद्यार्थ्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करू. परंतु आत्ताच इथं बोलत असताना समोर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळवण, सर्व ज्येष्ठांनी सांगितलं की अतिशय मानांकित शाळा आहे. आता बसलेल्यांपैकी अनेकांनी सांगितलं की आम्ही याच शाळेचे विद्यार्थी आहोत. म्हणजे ह्या पण आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. हा तालुक्याचा विषय झाला साहेब, पण ग्रामीण खेड्यांमध्ये आज ही पर्टिक्युलर जिथे शाळेची अशी दुरावस्था असेल आपण निदर्शनास आणून द्या, तात्काळ कारवाई. साहेब, मी पण एक गावाचा सरपंच आहे, पत्रकार पण आहे. मी माझ्या गावातून जवळजवळ शिक्षण विभागाला 10 वेळेस पत्र दिले, शाळा पूर्ण मोडकळीस आलेली आहे, तरी देखील कोणी दखल घेत नाही. मला द्या. ताई, नमस्कार. आज आपण महाराष्ट्रासह कळवण तालुक्याचं नाव देखील उंच केलेलं आहे. आपण भविष्यात काय सांगणार तालुक्यासाठी? जर समजा महाराष्ट्रामधून जर आपली नियुक्ती झाली महाराष्ट्रासाठी, तर कळवण तालुक्यासाठी आपण विशेष काय प्रयत्न करणार? माझी जर कळवण तालुक्यात बदली आली तर माझं काम इथल्या शाळा आणि वैद्यकीय शाखेकडे जास्त राहील. आणि माझं स्वतः प्रशिक्षण वैद्यकीय डॉक्टर म्हणून झालेलं आहे, म्हणून त्या विभागाकडे माझं जास्त लक्ष राहील. आणि आज तालुक्यातील सर्वच ज्येष्ठ मंडळी असतील, तरुण असतील, त्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद आहे का आपल्या तालुक्यातील एक भगिनी आयएस झाली. त्याबद्दल आपण नागरिकांना काय शुभेच्छा द्या? मी या नागरिकांना हेच सुचवू शकते की आपल्या मुलींना आपण एक चान्स द्यावा की तेही शिक्षण करून अशा कठीण परीक्षासुद्धा क्रॅक करू शकतात. त्यांना तो सपोर्ट